शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मी काल बोलली होती ना की भूमिपूजन होतं, मग सगळेजण थांबलेले होते आणि त्यानंतरचं जे शूट होतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आज आहे ना मस्त दुपारी सगळेजण बसलेले होते. त्यानंतर मग सगळ्यांचं जेवण वगैरे जेवण झाल्यानंतर आहे ना सगळ्यांच्याच मस्त गप्पा रंगलेल्या होत्या. तर बाकीच्यांना आम्हाला प्रदोष होता. मी नुसता मसाले भातच केलेला होता कारण सकाळी नाश्ता झालेला होता. आणि त्यानंतर मग आम्ही ना शेळके गल्लीमध्ये गेलो. मला अरुणाताईंकडून साड्या घ्यायच्या होत्या तर रक्षाबंधनसाठी. तर मी साड्या बघायला आलेली होती त्यांच्याकडे. तर खूप छान छान पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे साड्या आलेल्या आहे विकायला. जर ऑर्डर करायची असेल तर प्रियंकाचा व्हिडिओ नक्की बघा. ताईने खूप छान छान साड्या आणले. मला पण एक घ्यायची रक्षाबंधनला ना, तर मग मी आले घ्यायला. मला बांधणी पॅटर्न आवडलंय, छान आहे, खूप चाललंय ते बांधणी पॅटर्न. ड्रेस शिवायचं का? काय मी घेतलेलं आहे बांधणी पॅटर्न घेतलेलं आहे, हे पॅटर्न घेतलेलं आहे आणि हे डिझायनर मी डिझायनर पॅटर्न पण छान आहे, ते पण आवडलं. आता नारायणपेठ पण आणली आहे आणि बांधणी मध्ये वेगळं थोडीशी वेगळी डिझाईन आहे पण छान आहे. कलर वगैरे डिझाईन वगैरे एक नंबर. आता तुम्ही रक्षाबंधनला बघशाल आम्ही घालू जेव्हा तुम्हाला सांगलं. कारण आमच्या इथे दुकानामध्ये याच्या किंमत खूप आहे, त्याच्यामुळे सगळे नातेवाईकाचे सगळे गिरायक सगळ्यांनी साड्या घेऊन गेले. रक्षाबंधनला सगळ्यांनी घेतलंय. आमच्या फॅमिली साड्या म्हणजे सगळ्यांचा छंद आहे. बायका म्हणते सगळ्यात पण साड्यातच साडी आणि भरपूर स्टॉक संपवतोय आपला रोजचा. आणि भरपूर छान छान साड्याचे पॅटर्न पण आणलेले भरपूर. आठवणारा पण राहिलं नव्हतं. आता वाट बघत होते. आता मला 2 दिवसात ब्लाऊज पण शिवून भेटलं पाहिजे रक्षाबंधनला. तुम्हाला पण अर्चनाच्या अंगावर ही साडी दिसेलच. आपल्याला कपडे छान आहे, छान आहे, कपडा छान आहे. हे डिझायनर पॅटर्न पण छान आहे बरं का. जयाने घेतलं, बाईने घेतलं, जयाने घेतलं, भरपूर ताईंनी पण घेतलं हे पॅटर्न. प्रॅक्टिस करायला आलोय आम्ही इथे डान्सची. आणि इकडे सगळेजण मस्त ताईंचं स्लॅबचं पण काम चालू आहे. हा मग ज्याची त्याची इच्छेनुसार ज्याला जी हेअरस्टाईल शोभल त्यांनी तीच करायची. चला, अंशूची बॉटल तर खूप छान आहे. वाव, मला तर खूप आवडली ग. मस्त आहे ग, एक नंबर. हा छान आहे ग. कशी आवडली ना? चला. अंशूला बॉटल आणली आहे, छान आहे ना. त्याच्यामध्ये पाणी थंड राहील बरं का. मस्त आहे. आपल्याला टाइम कमी. चला आता आम्ही प्रॅक्टिस करणार. चला चला प्रॅक्टिस मस्त. कोणतं गाणं आहे संतताई? जन्म बाईचा, बाईचा जन्म मी सांगितलंय. मला नको पुढच्या जन्मात बाईचा जन्म. नको नको. अहो माणसाला भारी राहत्या. आज ना पूजाचा ढोळाई जेवणाचा कार्यक्रम होता, त्यासाठी आम्हाला डान्स बसवायचा होता. तर इकडे अंशू मस्त सीताफळ खात होती आणि आम्ही ना मस्त डान्सची प्रॅक्टिस करत होतो. पण खूप एन्जॉय केला डान्सची प्रॅक्टिस करताना. कोणाला जमायचं कोणाला जमत नव्हतं. तर एकमेकींना हसत हसत आम्ही खूप छान मस्त डान्सची प्रॅक्टिस करत होतो. तर खूप मजा येत होती आम्हाला डान्सची प्रॅक्टिस घरी करताना. कारण की ना एकाला पण धड ॲक्शन जमत नव्हती कारण की सगळेजण चुकतच होते. मी यांचं शूट काढत बसली होती आणि यांचं मस्त डान्स करायचं काम चालू होतं. मी यांना म्हणजे यांच्यावर जोक करत होती ना, तर ते हसत होते. तर चाललं होतं, तुम्ही बघू शकता आमच्या इकडे वाकडे तिकडे डान्स चाललेलं होतं कसं तरी. पण नंतर आम्ही व्यवस्थित म्हणजे प्रॅक्टिस करून करून क्लिअर केलं. तर आम्हाला म्हणजे लॉन्सला जायची पण घाई होती आणि 1-1.5 तासात आम्ही कशी प्रॅक्टिस करणार आहे. तर फक्त 1 ते 1.5 तासच आम्ही प्रॅक्टिस केली आहे. जास्त वेळ काही प्रॅक्टिसला भेटलाच नाही आम्हाला कारण की आज मलाही घरी थोडंसं काम होतं ना, मग त्यामुळे मलाही लवकर प्रॅक्टिसला जाता आलं नाही. तर मी मस्तपैकी रेडी झाले. कसं वाटतंय तुम्हाला माझा लूक? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हेअरस्टाईल मीच केली मस्त. तर आता आहे ना पूजाचं ढोळाई जेवण आहे. आज आम्ही तिकडेच निघालोय आणि सगळे गेले गाडीत. अमृता, मी आणि अंशू आम्ही तिघी ना स्कूटीवर जाणार आहे कारण की आज गाडीमध्ये खूप गर्दी होती. सगळेजण भूमिपूजनला आले होते ना,
तर मग भारती मावशीला आता मावशी ते सगळे इथेच थांबले आणि आता सगळे आवरून गेले. मला काही शूट घ्यायला भेटलं नाही कारण की खूप धावपळ चालू होती कामाची, त्यामुळे मग आता सगळ्यांचं आवरलं आणि मीच आवरायची राहिली होती. तर आता माझं आवरलंय ना, आता आम्ही निघतोय. तर चला भेटू आपण कार्यक्रम. किती क्यूट दिसती आमची अंशू. चला पटापटा. फायनली आता आम्ही निघालेलो होतो कार्यक्रमासाठी लॉन्सला. तरी अमृता आणि मी गाडीवरच होते. आणि सुखाचा प्रवास आमचा झाला. दीदी घाबरत होत्या माझ्या गाडीवर बसायला, पण म्हटलं नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नेईल तुम्हाला. म्हटले मामी ट्रस्ट तुमच्यावर. हा, कारण की मी वयाच्या 10वीपासून गाडी चालवते. तर फायनली आम्ही पोहोचलोय, पण मधलं एवढं काही मी शूट तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे, कारण की मग कसं होईल, 4-4 जणींचे व्हिडिओ सेमच येतील ना. तर मेनच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता निघतोय आपण. मस्त आहे ना. तर लॉन्सला गेल्यानंतर खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. आणि इकडे अंशू आणि सई आरू तुम्ही बघू शकता किती डान्स करताय. अंशू आणि सईने सेमच ड्रेस घातलेले आहे, कारण की आम्ही त्यांना आहे ना छान असे सेम ड्रेस घेतलेले होते. तर इकडे ना मस्त आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि सगळ्यांचे डान्स झाल्यानंतर आमचाही डान्स होता. तर आम्हीही डान्स केला, पण मी काही सॉन्ग टाकलेलं नाही आहे. तुम्हाला म्हणजे गाण्याचं सॉन्ग सहित आहे ना पूजा आणि ऋतू व्लॉगमध्ये पाहायला भेटेल नक्की, कारण की ना कॉपीराईट आला असता, त्यामुळे मग सॉन्ग काही टाकलेलं नाही आहे, पण डान्स टाकला आहे. आणि इकडून आहे ना अमृता शूट घेत होत्या, त्यामुळे त्यांना काही एवढं परफेक्ट शूट घेता आलं नाही. पण आमच्या आहे ना 1 ते 1.5 तास प्रॅक्टिसच्या मानाने ना सगळ्यांनी छान असा डान्स केला होता आम्ही. तर कसा डान्स केला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जन्म बाईचा खूप घाईचा असं गाण्याचं सॉन्ग होतं, तर त्यावर आम्ही डान्स केलेला होता. रिमिक्स होतं. तर छान झालेला होता डान्स. सगळेजण म्हणत होते की डान्स खूप छान झाला. आमचा डान्स झाल्यानंतर आहे ना प्रियांका, साक्षी, कल्याणीताई, ऋतुताई, जयाताई सगळ्यांचा छान असा डान्स झाला. तर साक्षीची आणि प्रियांकाची प्रॅक्टिस झालेली होती. तर ह्या सगळ्यांना म्हणजे टायमिंगवरच उभ्या होत्या, कारण की यांची काही प्रॅक्टिस झालेली नव्हती अगोदर. पण मग छान असं केलं सगळ्यांनी मिळून. तर छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर तुम्हीही बघा. गाणे मी कशातच टाकलेले नाही आहे, कारण की कॉपीराईट येतं ना, त्यामुळे.
आवडलं ना? त्यांना तेच सांगत होते गौरव भाऊच्या लग्नात आम्ही डायरेक्ट 4-5 दिवस अगोदर प्रॅक्टिस करणार आहे. हा मग नको नको केलाच पाहिजे खर्च. कार्यक्रमाला मम्मी आणि करण भाऊ पण आलेला होता. तर मस्त त्यांनी पण जेवण केलं. मम्मी आणि साक्षीची मम्मी त्या दोघीही जेवण करायला बसलेल्या होत्या. तुम्ही तब्येतीने मॅचिंग झाले पण मामी जर थोडी बारीक जर झाली ना लय जोरात दिसेल म्हणून बारीक होत नाही. तर सगळ्यांचीच आमची चेष्टा मस्करी चालू होती. ती माझे सगळेजण उडवीत होते. तर इकडे करण भाऊ पण त्यांना जोडी झालेला होता. माझे विकेट घेत होते सगळेजण. तर त्यांना बोलले की नका अशी चेष्टा करू माझी. कोण हुशारी तर चला पटकन सर्च करा. तत्वे सगळे फेल. ए तत्वे बापरे राहुल लय जोरात दिसतंय बरं का. नाही हा ए भाऊ यांना मध्ये सोडून दे बरं का. ए अगं तू त्याला ओळखच ठेवली नाही. कुठे आले हा जेवण झालं. तर पल्लवी ही छान दिसत होती आणि आमची सिया ही छान दिसत होती. मस्त तिला खूप गरम झालेलं होतं म्हणून मग तिचा नवीन ड्रेस काढून ठेवलेला होता. इकडे आता पूजाचं ओटी भरण सगळ्यांचं झालेलं होतं. मग बाकीच्या जे बाहेरचे नातेवाईक होते त्यांना जायचं होतं पण आम्ही शेवटपर्यंत होतो. मग त्यामुळे म्हटलं आपण ओटी उशिराच भरू. तर सगळ्यांचं झाल्यानंतर मीही ओटी भरली पूजाची आणि इकडे फोटोशूट पण काढलं छान असं. त्यानंतर ना पूजासाठी साडी वगैरे घेतलेली होती ती दिली. त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. मिस्टर काय झोप आली? झोपू नका जेवण जास्त झालंय वाटतं. जेवण नाही हा झोपच तर इकडे सई आणि अंशू आहे ना दोघींच्याही पप्पांनी त्या दोघींनाही वर बसवलेलं होतं बलून्स घेऊन. तर दोघीही छान अशा मस्त चेअरवरती बसलेल्या होत्या. इकडे शिव पण बसलेला होता पण शिवच्या चेअर जरा कमी होत्या. इकडे साक्षी सौरभचं सगळ्यांचंच फोटोशूट चाललेलं होतं बहिणींचं. आणि आत्ता आहे ना इकडे प्रियंका आणि प्रियंकाच्या मिस्टरांचं पण फोटोशूट चाललेलं होतं. आणि बॅकवेट हॉल होता. हॉल खूप सुंदर होता मस्त. आणि इकडे ना ताई मिस्टर आणि आई मस्त गप्पा चाललेलं होतं त्यांच्या. तर इकडे ना मी छानपैकी पूजा आणि जावयांसोबत छान असा फोटो काढून घेतला. तर डेकोरेशन खूप छान होतं मस्त होतं. आता डेकोरेशन वेळ झालेलं होता ना मग डेकोरेशन पण म्हणजे असे काढायचं काम चालू होतं त्या लोकांचं. तर छान झाला कार्यक्रम मस्त वाटला सगळ्यांनीच एन्जॉय केला. आणि आता शिव पण फोटो काढतोय. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. पर्यंत बाय बाय.